पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन रोशन घरात गोलंदाज सज्ज झालाय. तो ऑन द स्ट्राइक खेळतोय अरविंद नाईक. यावेळी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते रोशनच्या माध्यमातून. रोशन आपल्यामध्ये असलेला क्लास मात्र दाखवतोय. आपण पाहिलं संतोष चौधरी सर इथे बसले होते आणि त्यांनी त्याची प्रशंसा केली आणि प्रशंसेला खरा उतरला तो रोशन घरत हा गोलंदाज आणि तितक्या ताकदीची तिखट मारा करतोय तो गोलंदाज रोशन घरत. यावेळी मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न लांगांचा क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतोय. फेकी करतोय तत्पूर्वी फक्त सिंगल मिळाल्या. या सिंगलच्या साहाय्याने 11 धावा धावफलकावर लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरा षटक कार्यरत 3 षटकांचा हा खेळ आणि या 3 षटकांच्या खेळात जास्तीत जास्त धावा उभारणं गरजेचं असणारे शिवाजीनगर संघाला आणि त्या जास्ती धावा उभारण्यासाठी 4थ्या क्रमांकावर सेकंड डाऊन मध्ये आपण पाहतोय रोशन घरत हा बलाढ्य फलंदाज मात्र मैदानात आलाय. आता मात्र कॉम्बिनेशन असं असणाऱ्या समोर रोशन घरत हा फलंदाज तर गोलंदाजी करतोय चिंचवड संघाचा रोशन घरत हा गोलंदाज. रोशन घरतचा हा चेंडू रोशन लगावला. स्ट्रेट ड्राईव्ह झालाय. फेकी होईपर्यंत धोका होऊ शकतो. डोका मात्र टलला आणि 2 धावा पूर्ण केल्या रोशन आणि अरविंद या जोडीनं. या दुहेरी धावेच्या साह्यानं 13 धावा धावफलकावर लागल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा गोल हरल्यानंतर प्रथम सत्रात फलंदाजी करतोय शिवाजीनगर संघ. दमछाक थोडीशी होत्या परंतु आतापर्यंत 13 धावा उभारण्यात यश आलंय ते शिवाजीनगर संघाला. पुन्हा एकदा रोशन टू रोशन. रोशन मोठा फटका मारत झेल होण्याची शक्यता. सुंदर असा झेल टिपला रोशन घरतच्या पारीचा अंत. रोशन घरत मात्र 2 या धाव्यांचं योगदान देऊन तंबूत परततोय. मैं और डराऊं कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. आपण पाहतोय रोशन घरत 2 धावांचं योगदान देऊन तंबूत परतल्यानंतर हर्षद घरत हा फलंदाज मैदानात आला. हर्षद घरत आणि अरविंद नाईक अशी ही जोडी मैदानात असणाऱ्या उमेश भोईर आमच्या आम्हाला सांगतात की 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलंय 13 धावा धावफलकावर लागल्यात. 13 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र अक्षय भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधारानं. शेवटचं षटक असणाऱ्या आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणाऱ्या शिवाजीनगर संघासाठी आणि तशाच पद्धतीचे 2 फलंदाज आपण मैदानात पाहतोय हर्षद घरत आणि अरविंद नाईक. यावेळी हर्षद घरत केलेला हा प्रहार वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. इट्स थँक यू डीजे. अतिशय सुंदर गीत आपण वाजवताय आणि खरोखरच होप्स वाढवताय आपण फलंदाजाचा. आणि हर्षद घरतनं आल्या आल्या मनसुबा तयार केलाय की गेलेल्या 2 षटकामध्ये आपली कमी धावसंख्या झाली. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि हे 6 चेंडू आपल्या वाट्याला आलेत आणि याचा आपल्याला फायदा उठवावा लागणाऱ्या मोठी धावसंख्या उभारावी लागणाऱ्या आणि तशाच पद्धतीने षटकारानं आपला अकाउंट ओपन केलं आणि या षटकाराच्या साह्यानं 19 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक खेळणार फलंदाज हर्षद घरत तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय भोईर. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 बाउंस चेंडू कलेक्ट करतोय रोशन. चेंडूची फेकी होते तत्पूर्वी धोका होता. धोका मात्र टलू शकला असता परंतु फलंदाज बाद झालाय अरविंद नाईक.
आपण पाहतोय की धावचीच्या स्वरूपात अरविंदला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागतोय आणि अरविंद बाद झाल्यानंतर किरण घरत हा फलंदाज मात्र मैदानात येतोय. हर्षदनं आल्या आल्या सुरुवात मात्र सुंदर करून दिली. त्याच्यानंतरच्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात अरविंदला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागला. आता मात्र हर्षद घरत आणि किरण घरत अशी ही जोडी मैदानात आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय भोईर. हर्षद भोईरने गणून काढलेला हा चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळत्या. तत्पूर्वी दोन धावा कुठून काढल्या आणि या दुहेरीच्या साहाय्यानं 22 धावा धावफलकावर लागल्यात. उमेश आपण पाहतोय की चित्याच्या चपलाईने हे दोन फलंदाज धावतायत. त्यांना ठाऊक आहे धावसंख्या आपली कमी, अशा वेळी आपल्याला धावसंख्येला गती द्यायची. येणाऱ्या थोड्या चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु या थोड्या चेंडूंमध्ये आपल्याला मोठे मोठे फटके खेळून मोठी धावसंख्या उभारायची आहे. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिजन मध्ये वन बाउंड चेंडूला गॅदर केला जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होता दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले. आपण पाहतोय जिथे एकेरी धाव आहे तिथं दोन धावा कुठून काढल्या हर्षद घरत आणि किरण घरतनं. आता मात्र कॉम्बिनेशन शेवटच्या क्षणाला शिवाजीनगर संघाचं परफेक्ट बसलंय. ते या दोन फलंदाजाच्या माध्यमातून एकंदरीत या दुहेरीच्या सहाय्यानं 24 लॉस ऑफ 4 विकेट, एकंदरीत 24 धावा धावफलकावर लागल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय या सामन्यांचं गुणलेखनाचं काम मनोहर गाताडे आणि उमेश भोईर यांच्या माध्यमातून केलं जातंय. पंचांची कामगिरी आपण मैदानात पंच पाहतोय. मेन अंपायर प्रदीप भोईर आणि स्क्वेअर लेग अंपायर सतीश टावरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू मोठा फटका मारण्याची सुवर्ण संधीच जणू काही होती या फलंदाजाला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जशी काही धावण्याची शर्यत या मैदानामध्ये घेतली जाते की काय असं पाहायला मिळतंय. आणि अशा स्वरूपात धावचीच्या स्वरूपात बाद झाला तो फलंदाज किरण घरत. थँक्यू डीजे किरण. उमेश आपण पाहतोय की धावचीच्या सुरुवात किरण बाद झाला. काही चेंडूंचा खेळ शेष असावा. 25 धावा धावफलकावर लागल्या. अक्षय भोईरचा पुढचा चेंडू हर्षद घरत खेळण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला गॅदर केलंय. यावेळी मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे आणि 2 धावा पूर्ण झाल्या. एकंदरीत 18 चेंडूंचा प्रथम सत्रातला खेळ संपुष्टात आला आणि प्रथम सत्रात फलंदाजी करणाऱ्या शिवाजीनगर संघानं 18 चेंडूंचा खेळ करतावेळी 27 धावा जमवल्या. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिली गोलंदाजी केली गोलंदाज चिंचवड संघाच्या हेमंत पाटीलनं 9 धावा खर्ची केल्या. त्याच्यानंतरची गोलंदाजी केली गोलंदाज रोशन घरतनं, त्यानं 4 धावा खर्ची केल्या. शेवटची गोलंदाजी केली गोलंदाज अक्षय भोईर थोडासा मागडा ठरला. अक्षय भोईरने एकंदरीत 14 धावा खर्ची केल्या. 18 चेंडूंचा खेळ करता वेळी 27 धावा जमवल्या त्या शिवाजीनगर संघानं आणि 28 धावांचं आव्हान ठेवलंय ते चिंचवड संघासमोर. 28 धावा 18 चेंडू मध्ये कशा पद्धतीने पूर्ण करेल चिंचवड संघ की ह्या 28 धावा रोखण्यात यश येईल शिवाजीनगर संघाच्या गोलंदाजाला हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. तत्पूर्वी संधी देऊया पुन्हा एकदा डीजे मास्टर. जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते, सातों जन्म तुझको पाते.
निश्चितच आपण पाहतोय श्री दत्त क्रिकेट संघ भातान आयोजित कैलासवासी संजय स्मृती चषक आणि सरपंच चषक वर्ष 10व्या अतिशय मेहनत घेऊन या शृंखलेचं आयोजन केलं गेलंय। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही अगदी थाटात आणि माटामध्ये या शृंखलेचं आयोजन आपण पाहतोय। आजच्या पहिल्या रात्रीमध्ये 8 संघांना प्रवेश देण्यात आला होता आणि त्याच्यामधूनच हे 2 संघ आपल्यातला असणारं क्रिकेटचं कौशल्य दाखवून शेवटच्या या सामन्यापर्यंत मजल त्यांनी मारले आणि या शेवटच्या सामन्यामधून कोण मजल मारणार 18 चेंडूमध्ये 28 धाव्यांची गरज आहे चिंचवड संघाला। अशा वेळी सलामीची जोडी आपण पाहतोय चिंचवड संघाची हेमंत पाटील आणि प्रतिकेश पाटील। ऑन स्ट्राइक खेळणार प्रतिकेश पाटील तर नॉन स्ट्राइक वर खेळणार हेमंत पाटील। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळणार रोशन घरत हा गोलंदाज। सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 18 चेंडू आणि 28 धावा। ताकदीची फलंदाजी एका बाजूला आहे आणि ताकदीची गोलंदाजी एका बाजूला आहे। पहिला चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीचा हा चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली रोशनच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली। सुंदर असे सामने या मैदानावर आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। चेंडू आपण पाहतोय फलंदाज थोडासा गडबडला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली रोशन घरत या गोलंदाजाच्या माध्यमातून। यावेळी घेतलेला फटका स्वतःच्या पॉलिथ्रीमध्ये गॅदर केला आणि सुंदर पैकी केली होती। कलेक्शन थोडस खराब पाहायला मिळालं यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आणि एकेरी धाव या चेंडूवर मिळाली ती प्रतिकेश पाटीलला। प्रतिकेश पाटीलला मात्र एकेरी धाव या चेंडूवर मिळाली जिथे 28 धावा कुठून काढायच्यात। अशा वेळी एकेरी धावेनं आपलं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केला ते प्रतिकेशनं। आता मात्र ऑन स्ट्राइक आलाय डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज हेमंत पाटील डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज ऑन स्ट्राइक आलाय। आपण पाहतोय की शेवटच्या चेंडू पर्यंत कसा सामना जाईल याचा प्रयत्न मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातोय। प्रयत्नाची पराकाष्ठा मात्र दोन्ही संघ घेताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्यावेळी शिवाजीनगर संघ फलंदाजी करत होता तेव्हा प्रयत्नाची पराकाष्ठा करता करता त्यांची थोडीशी पडझड झाली। 27 धावा जमावल्या आणि 28 धावांचं योगदान ठेवलंय। यावेळी मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला, धोका होऊ शकतो तो प्रतिकेश साठी आणि धोका झाला। प्रतिकेश मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय। आपण पाहतोय की प्रतिकेशनं 1 धावेचं योगदान देऊन तंबूत परतलाय। तर ज्याला चिंचवड संघाची संपूर्ण तारोमदार त्याच्या खांद्यावर असते तो अष्टपैलू खेळाडू रोशन घरत मात्र आता मैदानात आलाय। दोन्ही बाजूला अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांची दोघांचीही नावं सेम आहेत। आपण पाहिलं शिवाजीनगर संघाचा अष्टपैलू खेळाडू रोशन घरत आणि चिंचवड संघाचा अष्टपैलू खेळाडू सुद्धा रोशन घरत आणि तोच रोशन घरत ऑन स्ट्राइक असणार आहे आणि गोलंदाजी करणार आहे। शिवाजीनगर संघाचा रोशन घरत हा गोलंदाज। रोशन घरत याचा पुढचा चेंडू रोशन घरत साठी 1 धाव आतापर्यंत फक्त धावफलकावर लागले। 28 धावांचा मापक आव्हान आणि मापक आव्हानाला सामोरं जाता वेळी रोशन घरतनं क्लास दाखवला। चेंडू गेला सीमा पार चौकार। महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी। महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी। रायगड जिल्हा
निश्चितच महाराष्ट्राची खाण आहे आणि खरोखरच क्रिकेटचे सिने तारे, हिरे तारे सर्व हे रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतील. रायगडचे खेळाडू हे महाराष्ट्रात अव्वल दर्जाचे खेळाडू म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यासाठीच उपलब्ध करून दिलेली ही शृंखला आहे. आपण पाहतोय मिस झालेला हा चेंडू होता. एसटी रक्षकांनी थोडीशी खराब कामगिरी केली आणि बाईच्या स्वरूपात एक धाव इथे मिळाली. एकंदरीत 6 धावा धावफलकावर लागल्यात. 6 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक इथं संपुष्टात आलंय. एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा म्हणजे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. 12 चेंडू 22 धावा कशा पद्धतीने कुठून काढतोय चिंचवण संघ आणि कशा पद्धतीने रोखून ठेवतोय शिवाजीनगर संघ. अशा परिस्थितीमध्ये कर्णधारानं पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. तो सावलाराम नाईक या गोलंदाजावर. सावलाराम जर या विश्वासाला खरा उतरला तर निश्चितच शिवाजीनगर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आणि जर रोशन घरतनं आपल्यातल्या असलेली क्लास फलंदाजी दाखवली, रोशन घरची फली या शेवटच्या सामन्यामध्ये जर चालली तर निश्चितच चिंचवण संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. काय घडेल काय बिघडेल हे येणारा काल आणि येणारी वेळच आपल्याला सांगून जाणाऱ्या, परंतु ते पाहणं तितकंच महत्वाचं असणाऱ्या. सावलाराम नाईकचा पहिला चेंडू ऑन स्ट्राइक. रोशन घरत हा फलंदाज. 12 चेंडू 22 धावांची गरज. कशा पद्धतीने रोखण्यात यश मिळतंय का शिवाजीनगर संघाच्या गोलंदाजांना की ह्या धावा सहजरित्या पूर्ण करतोय चिंचवण संघ, पाहणं महत्वाचं असणाऱ्या. सावलाराम याचा पुढचा चेंडू. सावलारामच्या पहिल्या चेंडूवर रोशन घरत सारखा मातबगार खेळाडू तंबूचा रस्ता दाखवलाय आणि रोशन घरतला तंबूचा रस्ता दाखवलाय. वैयक्तिक 4 धावांचं योगदान देऊन रोशन तंबूत. आपण पाहिलं की प्रतिकेश पाटील एकेरी धावेचे योगदान देऊन तंबूत परतल्यानंतर वनडाऊनच्या भूमिकेत आलेला रोशन घरत, ज्याला की चिंचवण संघाचा संपूर्ण तारमदार ज्याच्या खांद्यावर आले तो रोशन घरत मात्र आता तंबूत परतलाय. आता कुठेतरी अशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात त्या शिवाजीनगर संघाच्या. आता कुठेतरी धगाधगीचं वातावरण निर्माण झालंय. जोपर्यंत रोशन घरत हा मैदानात होता तोपर्यंत चिंचवण संघाचे पाठीराखे अगदी खुश होते, परंतु आता पहा वातावरण कसं निर्माण झालंय. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी या घडत असतातच आणि हे काही नवीन नाहीये. क्रिकेटच्या खेळाला हे नवीन नाहीये, कारण की क्रिकेटचा खेळच असा आहे की शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानात पडत नाहीये तोपर्यंत कोण जिंकेल आणि कोण हरेल हे सांगणं कठीण असतं. हा चेंडू पहा, आपण पाहतोय याच्या अगोदरच्या चेंडूवर रोशन घरत सारख्या मातबगार खेळाडूची विकेट याच गोलंदाजाने घेतली आणि ह्या चेंडूवर मात्र थोडीशी लाईन बिघडली. एकेरी धाव स्वरच्या स्वरूपात मिळाली आहे आणि या एकेरीच्या सहाय्याने 7 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज. यावेळी सुंदर चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा पूर्ण केल्या आणि या दुहेरीच्या सहाय्यानं 9 धावा धावफलकावर लागल्यात. 9 धावा धावफलकावर लागल्यात. जसे जसे चेंडू पुढे जात आहेत तसे तसे दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या छातीत मात्र धडधड व्हायला सुरुवात झाली आहे. खरोखरच महत्वपूर्ण सामना आहे. ज्या समोर 4 ट्रॉफ्या दिसतात त्या 4 ट्रॉफ्यांपैकी कोणत्या तरी एक ट्रॉफीचा हकदार होण्याची संधी या सामन्यात आहे. आपण पाहतोय गुडलाईन पद्धतीचा चेंडू.
चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. यष्टीरक्षक स्वतः धावत पळत जाऊन चेंडूला झडप घेतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेतली आणि एकेरीच्या साहाय्याने जिथं 28 धावा पूर्ण करायच्या अशा वेळी आपण पाहिलं 10 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक कार्यरत असताना सावलाराम नाईक आपल्या संघासाठी सुंदर कामगिरी करतोय. ज्या पद्धतीनं रोशन घरतनं कामगिरी केली आहे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत सावलाराम नाईक हा गोलंदाजी करतोय. येणारे 9 चेंडू 18 धाव्यांची गरज असणाऱ्या अशा वेळी आपण पाहतोय सलामीला आलेला डावखोऱ्या हाताचा हेमंत पाटील ऑन स्ट्राईक. रिव्हर्सची बॅटिंग करण्याचा प्रयत्न ट्रिपल अचीव झालाय. फलंदाज हेमंत पाटील. ज्यावेळी आपण पाहिलं की फलंदाजी करताना शिवाजीनगर संघाची जेव्हा कमी धावसंख्या झाली होती तेव्हा चिंचवड संघाचे सर्व पाठीराखे अगदी खुश होते. खुशीनं गाजरं ते खात होते. परंतु आता आपण पाहिलं की कारण की आता वातावरण तसं निर्माण झालं. आता धावा येणार नाहीयेत. आता धावा येणं मात्र मुश्किल झालंय. आता दोन्ही संघाचे धाबे मात्र दणाले. अतितटीचा प्रसंग आता मात्र उभा राहिलाय. निश्चितच आपण पाहतोय 3 गडी आतापर्यंत तंबूत परतल्यात. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. स्ट्राईक एंडवर उभा आहे अक्षय घरत आणि ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक वर उभा आहे आपण पाहतोय अक्षय भोईर. स्वर चेंडूचा इशारा येतोय. पंच प्रदीप भोईर यांचा स्वरच्या साहाय्यानं 11 धावा धावफलकावर लागल्यात. एकंदरीत पाहतोय आपण अजूनही येणारे 8 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आपलं सर्वस्व मात्र पणाला लावताना दिसतात. या सामन्यासाठी पहा किती जल्लोष केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवर प्राप्त झाला. या दुहेरीच्या साहाय्यानं 13 धावा धावफलकावर लागल्या. सावलाराम नाईकचं हे दुसरं षटक कार्यरत आहे. सावलाराम नाईक याचा पुढचा चेंडू फेस करेल. समोर आहे फलंदाज अक्षय घरत. यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात पूर्णपणे बीड झाला फलंदाज अक्षय घरत आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र सामन्यात रोमांचपणा निर्माण झालाय. सामन्यात धकाधकीचं वातावरण मात्र आता निर्माण झालंय. 12 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर जिथे 28 धावांचा पाठलाग करायचा आहे अशा परिस्थितीमध्ये 13 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. 18 चेंडू 28 धावा सहजरित्या असं वाटलं होतं सहजरित्या चिंचवड संघ या धावा कुठून काढेल. पण जेव्हा रोशन घरत प्रतिकेश घरत हे फलंदाज मैदानातून बाहेर गेले, हेमंत पाटील मैदानातून बाहेर गेला, तेव्हा मात्र आपण पाहिलं की थोडस धकाधकीचं वातावरण मात्र या मैदानात निर्माण झालं. आता मात्र परिस्थिती कठीण आहे. परंतु कठीणही मानावी लागणार नाही कारण की 6 चेंडू आणि 15 धावा जास्त नाही आहेत. परंतु आपण पाहिलं शेवटच्या सामन्यात ड्यू फॅक्टर या मैदानावर आलेला आहे. दव थोडासा पडलाय. क्रीज थोडीशी ओली झाली आहे. अशा कारणाने 6 चेंडू 15 धावा कुठून काढेल का चिंचवड संघ की किरण घरत या धावा रोकेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विचार विनिमय केला जातोय. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. निर्णायक क्षण मात्र आता येऊन टेपलाय. या शृंखलेच्या पहिल्या रात्रीचा निर्णायक क्षण आणि निर्णायक क्षण कसा असावा तो या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजीनगर विरुद्ध चिंचवड. कोण जिंकणार हा सामना, चिंचवड की शिवाजीनगर, शिवाजीनगर की चिंचवड हे पाहणं महत्वाचं आहे. 6 चेंडू 15 धावा. किरण घरतचा पहिला चेंडू फेस करेल फलंदाज
अक्षय भोईर लगावलेला चेंडू झेल होण्याची शक्यता. विनायक चेंडू खाली आला, सुंदर झेल टिपला. अक्षय भोईरला दाखवलाय तंबूचा रस्ता. निश्चित आपण पाहतोय अक्षय भोईर बाद झाल्यानंतर अंकित पाटील हा नौका फलंदाज मैदानात आलाय. नॉन स्ट्राइक एंड वर उभा आहे. तर किरण घरतला आपल्या पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता मिळाली. ऑन स्ट्राइक खेळतोय अक्षय घरत हा फलंदाज. यावेळी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि चेंडूची फेकी होईपर्यंत फक्त सिंगल मिळाल्या. या सिंगलच्या साहाय्यानं 14 धावा धावफलकावर लागल्यात. आता आपण पाहतोय शिवाजीनगर संघाचे पाठीराखे आता मात्र खुश आहेत. ज्या पद्धतीनं शेवटच्या चेंडूवर प्रथम सत्रात चिंचवण संघाचे पाठीराखे खुश होते, त्याच पद्धतीचा खुशीचा माहोल आता मात्र शिवाजीनगर संघाच्या तंबूत पाहायला मिळतोय. यावेळी चूक होते किरण घरतच्या माध्यमातून आणि स्वर चेंडूचा इशारा पंच प्रदीप भोईर यांचा आणि या स्वरच्या साहाय्यानं 15 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 4 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. अजूनही कोण जिंकलं नाहीये, अजूनही कोण हरलेलं नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ रंगतोय श्रीदत्त क्रिकेट संघ भातान याने आयोजित केलेल्या या शृंखलेमध्ये. यावेळी मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला फलंदाज अक्षय घरतनं आणि पूर्णपणे बीट झाला. एक निर्धाव चेंडूची सांगता. जसे जसे निर्धाव चेंडू जात आहेत तसे तसे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय शिवाजीनगर संघ. परंतु हे निर्धाव चेंडू जात असताना जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच विजयाच्या दिशेने लगेचच वाटचाल करू शकतो तो चिंचवण संघ. शिवाजीनगर संघानं पहिल्या फेरीतील खेळ करतावेळी तो सामना आपण पाहिला होता. शेवटच्या क्षणाला सुद्धा तो सामना फिरला असता आरिवली संघाबरोबर. 15 धावा धावफलकावर लागल्यात. 3 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 3 चेंडू 13 धाव्यांची गरज. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण होतंय विनायकच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारची धाव मात्र धावफलकावर लागत नाहीये आणि आता मात्र खऱ्या अर्थानं आनंद साजरा केला जातोय तो शिवाजीनगर संघाच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून. टाळ्यांचा कडकडाट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावर लागल्या. 2 चेंडू 12 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर निश्चितच धकाधकीचं वातावरण निर्माण होणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता आणि अशा रीतीनं आपण पाहतो विजयाच्या उंबरट्यावर उभा राहिलाय तो शिवाजीनगर संघ. आपण पाहतोय शिवाजीनगर संघाच्या पाठीराख्यामध्ये खुशीचा माहोल आता आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा रीतीने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय तो शिवाजीनगर संघानं. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा किताब जातोय तर या सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक जातोय हर्षद घरतला, ज्याने की एक षटकाराच्या साहाय्याने 14 धावांची बहारदार खेळी केली. म्हणजे 50% किल्ला हर्षदने लढवला आणि शिवाजीनगर संघाने केलंय संजय स्मृती चषक 2018च्या पहिली रात्र कुणी गाजवली तर ती गाजवली